नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर व्हिडिओ तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी एस.डी. दोपे। आज आपण इयत्ता 10वी मधील जो आपल्या सर्वांचा आवडता विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये पहा आपला जो काही पाठ क्रमांक 8 जो आपला सुरू आहे बाळांनो, तिथे आपण आज पाठाला सुरुवात करू पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान। तर बाळांनो, याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये म्हणजे मागच्या पाठामध्ये आपण अभ्यास केला की पेशी म्हणजे काय, त्याचबरोबर ऊती म्हणजे काय आणि त्या ऊतीचं कार्य कशा प्रकारे चालते। ऊती संदर्भामध्ये आपण मागच्या इयत्तामध्ये कोणकोणत्या तंत्रज्ञानाची माहिती अभ्यासली होती हे देखील आपल्याला माहिती आहे। तर आजच्या तासिकेमध्ये आपण पेशी विज्ञान म्हणजे काय, तर आतापर्यंत आपण अभ्यास केलो पहा की आपण की पेशीची जी काही रचना आहे, त्याचबरोबर पेशींचं कार्य, पेशीची अंगके आणि पेशीचे जे काही प्रकार आहेत यांचा जो काही आपण अभ्यास केला आहे त्यालाच आपण पेशी विज्ञान असं म्हणतो बाळांनो। तर थोडक्यात सांगायचं म्हणजे पेशीचे प्रकार, पेशीची रचना, त्याचबरोबर पेशींचा जो काही अभ्यास म्हणजे अंगकांचा अभ्यास जो आपण केला आहे त्याला आपण पेशी विज्ञान असं म्हणू शकतो बाळांनो। मग पेशी विज्ञान हे जीवशास्त्राची एक शाखा आहे। यामध्ये पहा पेशींचा वरील मुद्द्या व्यतिरिक्त जे पेशी विभाजन तसेच पेशी विषयक इतर सर्वच मुद्द्यांचा अभ्यास त्या पेशी विज्ञान मध्ये केला जातो बाळांनो। मग या पेशी विज्ञानामुळे पहा मानवी आरोग्य क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रगती झालेली आहे बाळांनो। मग प्रगती म्हणजे कशाची की क्रांतिकारी बदल आपल्यामध्ये घडून येत आहेत। भारतामध्ये पहा पुणे व बंगलोर, भारतामध्ये पुणे आणि बंगलोर, पुणे आणि बंगलोर पुणे आणि बंगलोर या दोन ठिकाणी पहा पेशीवर संशोधन करण्यासाठी संशोधन संस्था उभारलेल्या आहेत। मग पुणे येथे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आणि बेंगलोर येथे इन्स्टेम ही संस्था खूप मोलाचे संशोधन करते। कोणते कोणते की पुणे या ठिकाणी पहा पुणे येथे राष्ट्रीय पेशी संशोधन, पुणे या ठिकाणी राष्ट्रीय पेशी संशोधन, पुणे या ठिकाणी राष्ट्रीय पेशी संशोधन आणि इन्स्टेम म्हणजे बेंगलोर या ठिकाणी इन्स्टेम हे दोन संस्था आहेत पहा बाळांनो। म्हणजे या दोन्ही संकेतस्थळावर म्हणजे कोणते की राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे, पुणे या ठिकाणी आहे आणि बेंगलोर या ठिकाणी पहा इन्स्टेम, बेंगलोर या ठिकाणी इन्स्टेम या ठिकाणी या संशोधन संस्था आहेत पहा। मग काही संकेतस्थळांना आपण भेट दिलो तर त्या संस्थांमध्ये चालू असलेल्या संशोधनाविषयी आपल्याला माहिती मिळते। मग त्यानंतर पहा मूलपेशी, त्यानंतर येते मूलपेशी, मूलपेशी। मग हे जे काही मूलपेशी आहे पहा बहुपेशीय सर्व सजीवांच्या शरीरामध्ये असलेल्या या विशिष्ट अशा पेशी आहेत। या पेशी पहा बहुपेशीय सजीवांच्या शरीरामधील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात। तसेच आपल्याला जखम जर झाली तर ते जखम भरून काढण्यासाठी म्हणजे बरी करण्यासाठी या पेशींचा महत्त्वपूर्ण वाटा आहे। कोणत्या पेशींचा महत्त्वपूर्ण वाटा, मूलपेशी या पेशींचा महत्त्वपूर्ण वाटा बाळांनो। आपण मागच्या इयत्तेमध्ये की वनस्पतीमधील जे काही मूलपेशींचा आपण अभ्यास केला होता बाळांनो, मूलपेशींचा आपण अभ्यास केला होता। आता आपण प्राण्यांच्या आणि विशेष करून पहा मानवाच्या शरीरामधील मूलपेशींचा अभ्यास करूया बाळांनो। आपण मागच्या इयत्तेमध्ये वनस्पतींच्या मूलपेशींचा आपण अभ्यास केला होता, तर यावेळेस आपण सविस्तरपणे म्हणजे प्राण्यांच्या विशेष करून मानवाच्या मूलपेशी शरीरामधील जी काही मूलपेशी आहे या मूलपेशींचा अभ्यास करणार बाळांनो। स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक, स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांचे मिलन झाल्यानंतर, स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांचे मिलन झाल्यानंतर जे युग्मनज बनते, जे युग्मनज बनते त्यापासून पुढील सजीव बनतो, त्यापासून पुढील सजीव बनतो। वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जो सजीव
पेशीचा एक गोळा असतो. त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात आणि त्या पेशींना आपण मूल पेशी म्हणतो बाळांनो. मग या मूल पेशीचे जतन कशा प्रकारे करतात? जे काही मूल पेशी असते, आता बाळांनो पहा, स्त्री लक्षात घ्या, स्त्री युग्मक आणि पुंयुग्मक यांच्या मिलनानंतर जे काही युग्मनस बनते, जे युग्मनस बनते त्यापासून पुढील जीव म्हणजे सजीव तयार होतो. वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस वाढ होते त्या सजीवाची, युग्मनसाची, त्याच्या सुरुवातीचा काळ म्हणजे एक प्रकारचा तो गोळा असतो. मग त्यामध्ये सर्व प्रकारचे जे त्याच्यातील जे काही गोळ्यामध्ये सगळ्या पेशी सारख्या असतात. मग याचं जतन कसं करायचं? तर मूळ म्हणजे काही मूल पेशी आहेत, त्या मूल पेशीचे जतन करण्याकरिता जे काही नाळ असते त्या नाळेतील रक्त अस्थी मज्जा किंवा कोरकुटीमधील जे काही भ्रूण पेशी यांचे नमुने काळजीपूर्वक गोळा करून त्यांना जंतुविरहित अशा छोट्या छोट्या कुप्प्यांमध्ये ठेवले जाते आणि ह्या कुप्प्या -135 डिग्री सेल्सिअस ते -190 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानामध्ये द्रवरूप नायट्रोजन मध्ये त्या ठेवल्या जातात बाळांनो. मग या मूल पेशीचं संशोधन कशा लागलं बाळांनो? या क्लोनिंग नंतर पहा, स्टेम सेल रिसर्च म्हणजे मूल पेशी संशोधन. या क्लोनिंग नंतर जैव तंत्रज्ञानामधील पहा जे काही पुढील क्रांतिकारी घटना म्हणजे मूल पेशी संशोधन होय. संपूर्ण वैद्यकशास्त्रामध्ये मूलगामी परिवर्तन घडून आणण्याची जी काही क्षमता या तंत्रज्ञानामध्ये होती. या स्रोताच्या आधारावर मूल पेशीचे दोन प्रमुख प्रकार पडतात. ते म्हणजे भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी. भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी. मग या भ्रूणीय मूलपेशी आहे, या मूलपेशीचं आपण कशा प्रकारे त्याचं सविस्तरपणे आपण मांडू शकतो? तर भ्रूणीय जी काही मूलपेशी आहे बाळांनो, या भ्रूणीय मूलपेशीमध्ये पहा, फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते व त्याचे रूपांतर भ्रूणामध्ये होते आणि या भ्रूण पेशीचे पुन्हा विभाजन आणि विभेदन होते व गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते आणि या विशेषीकरणामुळे अस्थिपेशी, यकृत पेशी आणि चेतापेशी या वेगवेगळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात. जसे की पहा, विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी या भ्रूण पेशींना मूल पेशी असे म्हणतात. आपल्या मानवी शरीरामधील 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजे भ्रूणामधील मूल पेशीपासूनच जन्म घेतात बाळांनो. म्हणजेच पहा, मूल पेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःच्या पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात आणि या सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी असतात. मूल पेशीच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला आपण बहुविधता असे म्हणतो. आता 14व्या दिवसापासून बाळांनो पेशीचे जे काही विशेषीकरण आहे त्या विशेषीकरणाला सुरुवात होते आणि या सुरुवात होण्याच्या आधी हे जे काही विशेषीकरण सुरू होण्याच्या मूल पेशीपासून जन्म घेतल्यानंतर जे काही मूल पेशी आहे म्हणजे कोणती मूल पेशी 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याआधी म्हणजेच 5 ते 6व्या दिवशी तर मूल पेशी जी आहे ती मूल पेशी काढून घेऊन त्यांना प्रयोगशाळेमध्ये वाढवले व त्यांना विशिष्ट जैव रासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार त्यांचे रूपांतर निश्चित जे काही पेशी आहे त्या पेशीमध्ये आणि त्यापासून ऊतींमध्ये आणि नंतर त्या अवयवांमध्ये होऊ शकते असे आपल्याला दिसून येते. मग त्यानंतर आहे वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी, जो स्रोताच्या आधारावर मूलपेशीचा दुसरा प्रमुख प्रकार आहे. त्यामध्ये पहा, वयस्क म्हणजे विकसित व्यक्तीच्या शरीरामधूनही मूलपेशी मिळवता येतात आणि या वयस्काच्या शरीरामधून मूलपेशी मिळवण्याची 3 प्रमुख स्रोत आहेत. एक आहे अस्थिमज्जा, दुसरा आहे मेदऊती आणि तिसरा आहे रक्त. असे जन्मानंतर लगेचच नाळेमधील रक्तामधूनही मूलपेशी मिळवता येतात बाळांनो. आलं लक्षात? मग हे झालंय जे काही पेशी आहे त्या पेशी विज्ञान आणि पेशी विज्ञानामध्ये आपण अभ्यास केला मूलपेशीचा आणि मूलपेशीमध्ये आपण अभ्यास केला कशाचा अभ्यास केला बाळांनो? पहिला आहे जे आपण पहिला मूलपेशीमध्ये आपण भ्रूणहीन मूलपेशी आणि दुसरा आहे कोणता?
मूलपेशी या दोन घटकाचा आपण आज अभ्यास केलो बाळांनो। उद्याला आपण या पुढचा भाग म्हणजे कोणता मूलपेशी म्हणजे मूलपेशीचे उपयोग कुठे कुठे होतात आणि कशा प्रकारे होतात हे मूलपेशीचा उपयोग आपण उद्याच्या तासिकेमध्ये घेऊ बाळांनो। आलं लक्षात? तर आज आपण इथे थांबू। उद्याच्या तासिकेमध्ये आपण मूलपेशीचे उपयोग आणि त्यानंतर मातृपेशी म्हणजे काय, त्याचबरोबर जैवतंत्रज्ञान आणि त्यांचे व्यावहारिक उपयोग कशा प्रकारे आपल्याला अंमलात आणता येतील, म्हणजे जसे की पहा वेगवेगळ्या प्रकारच्या पुन्हा अवयव प्रत्यारोपण असेल, अवयवदान असेल, देहदान असेल, याचा देखील आपण उद्याच्या म्हणजे पुढच्या तासिकेमध्ये आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। तर नमस्कार, स्टे होम स्टे सेफ।